हाय फ्रेंड्स, तर आज आपण लेक लुईसला चाललेलो आहे. तर इथून साधारण 70 किलोमीटर लेक लुईस आहे. ते जवळजवळ आपल्याला पाऊण तास ते 1 तास लागेल. आणि रोड तुम्ही बघताय, रोड एकदम छान आहे, त्याच्यामुळे आपण लवकर पण पोहोचू. आणि आता बारीक बारीक स्नो सुरू आहे. पुढे लेक लुईसला तर स्नो असणारच आहे, पण बघू आता आपण कसा आपला प्रवास होतोय बघूया. हे बघा, हे बघू शकताय रोड केवढे छान आहे, किती स्मूथ रोड आहे. हे बघा, मी आपल्या असं काही एकदम असं ओव्हरटेक करत नाही, काही नाही, सगळे शिस्तीत व्यवस्थित चाललेले. आता संध्याकाळचे 5:15 वाजले आणि आता आपल्याला जायला एक पाऊण तास ते 1 तास लागेल. तर 6:15 6:30 पर्यंत आपण पोहोचू. तर बघू आपण आता लेक लुईसला उजेड आहे की नाही, आपण बघू काही शूट करता येते की नाही. कारण आता दिवस इकडे मोठे सुरू झालेत, त्याच्यामुळे साधारण 7 साडेसात या टायमिंगला आता अंधार पडायला सुरू होतो. त्याच्यामुळे दिवस मोठा असल्यामुळे मला असं वाटतंय कदाचित आपल्याला शूट करायला मिळेल. पण जर स्नोफॉल सुरू असेल तर शक्यता थोडीशी कमी आहे. रोड काय छान आहेत आणि सगळ्या बाजूने तुम्ही बघताय सगळे रॉकी पर्वत जे आहेत ते रॉकी पर्वताच्या या रांगा आहेत सगळ्या. सगळे रॉकी पर्वताच्या रांगा आहेत. या सगळ्या गाड्यांच्या लाईन आहेत, या सगळ्या लेक लुईसवरून वापस आले आणि या सगळ्या बँफमध्ये जाणार आहे. काही कॅल्गरीला जातील. हे बघताय तुम्ही, एवढे टुरिस्ट, कारण हा वीकेंड असल्यामुळे शनिवार आहे, त्यामुळे वीकेंडला एवढी गर्दी असतेच. बघा, बघताय तुम्ही कंटिन्यू गाड्यांची रांग आहे ती चालूच आहे. बघा किती गाड्या आहेत. आणि मी ज्या पूर्वी पण सांगितल्याप्रमाणे की बँफ हे नॅशनल पार्क आहे, त्याच्यामुळे त्याची गर्दी असतेच. पण लेक लुईस खास बघण्यासाठी लोक वीकेंडला जातात. आणि त्याच्या आधी पण तिथं पेटोलेक लागतो. तर तिथं जिथं कोई मिलग्याचं शूटिंग झालं पेटोलेकला, तर ते आणि लेक लुईस तिथं सुद्धा थोडंसं कोई मिलग्याचं शूटिंग आहे. तर ते बघण्यासाठी सुद्धा जे आपले भारतीय जे आहे, ज्यांना कोई मिलग्या आता माहितीच आहे आपल्या भारतीय लोकांना, ते आवर्जून तिथं बघायला जातात. बघा आता, बघा आपण जसं आता पुढं आलोय, बघा स्नोला सुरुवात झाली. इकडे स्नो भरपूर असतो, तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये ती स्नो आहे. जसे पाऊस पडतो ना फास्ट जोरात, तसा जोरात असं स्नो दिसतोय. ते पुढचं तर जरा पुढं तर दिसतच नाही. बघा एवढा स्नो चालू. तिकडून येणाऱ्या भरपूर गाड्या आहेत, ज्या लेक लुईसवरून आलेत त्या गाड्यांची भरपूर मोठी रांग आहे. बघा जसा पुढं चालू आहे आपण, तसा स्नो जास्त वाढत आहे. बघा तुम्ही केवढा स्नो, किती फास्ट आहे आपल्याला दिसतंय, जोरात पडतोय. त्याच्यावर तुम्ही अंदाज करू शकता. पूर्ण पांढरच झाले. इकडचे काही डोंगर बघाशी 15 मिनिटापूर्वी दिसत होतं, आता काहीच नाही दिसत आहे. इकडचे तर राईट साईडचे तर काहीच दिसत नाही. आणि इथं मध्येच इथं हे पॉईंट असे की इथं नेटवर्कच नाही आहे. म्हणजे जरी आपण आता सर्च जरी करायचं म्हटलं तरी इथं लवकर सर्च करता येणार, कारण इथं नेटवर्कच येत नाही. हा सगळा विना नेटवर्कचा, नो नेटवर्क असलेला सगळा भाग आहे. जरासुद्धा इथं नेटवर्क नाही. आत्ताच आम्ही नेटवर्क इथं आलं, त्याच्यामुळं आम्ही अजून एकदा सर्च केलं तर इथून फक्त आता 20-25 मिनटं लेक लुईस दाखवत आहे. त्यामुळं आता बघू कसं स्नोचं काय आता, कारण युटर्नला कुठेच जागा नाही आहे. हे तुम्ही बघू शकता, युटर्नला जागाच नाही. जागा असली तर आम्ही कदाचित वळालो तर असतं, पण आता ऑप्शन नाही आहे आमच्याकडे, त्यामुळं आम्हाला लेक लुईसला जावंच लागेल. जाऊयात. एक गाडी तरी दिसली आत्ता, एक गाडी दिसली आम्हाला. एक गाडीने आता ओव्हरटेक केली, बाकी नाहीतरी कुठल्या गाड्याच दिसल्या नव्हत्या आत्तापर्यंत. किलोमीटर लेक लुईस राहिले आणि
पार्किंग आहे ना. बघा हे पार्किंग एरिया. बघा आपण आता लेक लुईसला आलोय आणि आता आम्ही इथं गाडी पार्क केली. हे बघा. आणि आता हे समोर जे तुम्हाला दिसतंय हे जगप्रसिद्ध फेअरमाउंट हॉटेल जे आहे, जे बँफमध्ये आहे, आम्ही राहतो तिथं, ते सेम इथं लेक लुईसला पण आहे. तरी त्याची प्रॉपर्टी आहे पूर्ण. आणि आता हे आपण लेक लुईसच्या मेन आज जे आपण बघायला चाललो आहे, जे लेक म्हणजे जे तलाव आहे ते तलाव आपण बघायला चाललो आहे. तर आपण जाऊया, चला बघूया कसं दिसतंय काय नाही. आणि हे बघा हे असं आहे. मगाशी आपण येताना ज्यावेळेस आपण लेक लुईसला निघालो होतो तेव्हा अर्ध्या वाटेत आपल्याला इतका स्नो आम्हाला लागलेला होता आणि कदाचित आम्ही युटर्न घ्यायचा विचार करत होतो. पण आम्ही म्हटलं युटर्न आलाच नाही. मध्ये आम्ही शोधत होतो युटर्न आलाच नाही. पुढं जसं जसं जाईल आम्ही तसं बघितलं तर स्नो पूर्ण नव्हताच. मग आम्ही डिसाईड केलं की चला आता स्नो नाही आहेच तर जाऊयात. तर अशा पद्धतीनं आता आपण आलो इथं आणि समोरच आपल्याला जो लेक लुईसचा जो मेन लेक आहे, जे बघण्यासाठी लोक इथं येतात ते बघायसाठीच आपण चाललोय. तर तो पूर्ण दिसतो आपल्याला समोरच. तो फ्रोझन झालाय, पूर्ण फ्रोझनच आहे. हे बघा आपल्याला समोरच दिसतंय पूर्ण फ्रोझन झालेला लेक आहे. हे बघा असं ही बाजूची फेअरमाउंटची जी सगळी बाजू आहे, फेअरमाउंटची प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी सगळी. बघा हे लेक लुईस हे लिहिलेलं दिसतंय तुम्हाला. एक होय हे बघा काय मस्त आहे हे. वाव. आणि आता संध्याकाळचे 6:20 झालेत. 6:20ला एवढं उजेड आहे कारण इथं आता इकडे आता दिवस मोठा झालाय, त्याच्यामुळं 6:20ला पण इथं आता आपल्याला उजेड दिसतोय पूर्ण. आणि इथं बघताय तुम्ही फेअरमाउंटची प्रॉपर्टी आणि इथं एक कपल बघताय तुम्ही, मस्त त्यांचा डान्स चालू आहे दिसला. आणि हे समोर हे लेक लुईसचं इथं लावलेलं आहे बघा बोट. आणि हे ज्यावेळेस लेक लुईसला हे पूर्ण उन्हाळा चालू होईल किंवा समर चालू होईल त्यावेळेस हे पूर्ण फ्रोझन झालेलं आहे. हा सगळं इथं आधी पाणी होतं, हे पाणीच बघण्यासाठी लोक येतात. आणि हे असं ज्यावेळेस फ्रोझन होतं हे बघायला सुद्धा लोक येतात. कारण इथं तुम्हाला थोडंसं दिसतंय बघा, इथं या बाजूला इथं पाणी इथं तुम्ही बघू शकता. पुढे इथं तुम्हाला पाणी दिसतंय, इथं पाणी दिसतंय तुम्हाला, पाणी झाले म्हणजे हे पूर्ण जेवढं आहे आतपर्यंत गेलेत हे सगळं फ्रोझन आहे. आणि ज्यावेळेस हे पाणी होईल इथं उन्हाळ्यामध्ये, जेव्हा हे बर्फ वितळेल पूर्ण, तेव्हा बघायला खूप सुंदर असणार आहे. आणि इथं सुद्धा कोळी मुलग्याचं शूटिंग झालेलं आहे या सुद्धा एरियामध्ये. हे बघा हे किती सुंदर आहे बघायला. या बाजूला तुम्ही बघू शकताय असं आहे पूर्णपणे. हे बघा इकडे. आणि आता इकडे तुम्ही बघताय सगळे टुरिस्ट येत आहेत, टुरिस्ट सगळे येत आहेत. हे बघा याच्यामध्ये आता किती सगळे लोक खेळत आहेत हे बघताय तुम्ही. हे बघा हे सगळे लोक आतमध्ये गेलेत किती लांबपर्यंत. आपण पण जाऊया. हे असा इथून स्लोप आहे, इथून सुद्धा घसरायला छान आहे. हे बघा इथून असं पडू शकतं, इथं जरासा इथं स्लोप आहे. आणि हे बघा आता आपण हळूहळू पुढे जाऊया. हे पूर्ण फ्रोझन उतार आहे, पूर्ण घसरलं जाते. आणि हे बघा हे पूर्ण सगळा फ्रोझन लेक केवढा मोठा आहे, बापरे केवढं लांबपर्यंत आहे. हे बघा हे केवढा मोठं, किती विस्तृत म्हणतो ना आपण, विस्तरलेलं आहे, केवढा मोठा आहे हे लेक. हे असं पूर्ण बघू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी इथं समोर मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथं पाणी हे सगळं, हे पाणी इकडे आहे. आपण हे पाणी जाऊन बघू, थोडंसंच आहे पण ठीक आहे, बघू शकतो आपण इथं पाणी. याच्या आत इथं खाली याच्यामध्ये जे बघतोय आपण तसं हळूहळू पुढे गेलं तर पुढं पाणी आहे. तर आपण जास्त काही पुढे जायला नको, इथूनच दिसतंय बघा इथं पाणी. बघा हे पूर्ण ह्याच्या आतमध्ये जर आपण बघितलं, बघा हे पाय लावून दाखवते, हे पाणी दिसलं, हे वितळलेलं आहे. त्याच्यात जर डप्पकन जोरात आत गेला ना डायरेक्ट आतच जाईल.
त्यामुळं फार पुढे जायला नको असं मला वाटतं. इकडचं सगळं वितळलेलं आहे. तरी आपण किनाऱ्याला आहे, भरपूर किनाऱ्याला आहे. हे बघा, हे असं असं हळूहळू आपण आत जाऊया थोडंसं. लोक किती आतपर्यंत गेलेत, बापरे. हे बघा, किती आतपर्यंत गेलेत. बघा, हे असं पूर्ण लोक आतपर्यंत गेले. इकडे बघा किती मागे गेलेत. ही झाडं बघा, ही जी आपण सुचीपर्णी वृक्ष म्हणतो ना, तीच आहे ही सगळी. आणि याच प्रकारे इथे हे कपल डान्स करतायत. इथे तुम्ही बघताय त्यांनी ते शूट करतायत स्वतः. ट्रायपॉड लावून ते शूट करतायत आणि त्यांचं स्वतःचं इथं डान्स चालू आहे. त्यांनी एक मस्त छान आपली मेमरी कॅप्चर केली आहे. आणि इकडे बघा हा योगीचं सुरू आहे इकडे तिकडं फिरणं. हे लोक आता पुढे येतील. हे बघा, स्केटिंग करतायत. हे सगळे लोक इथले जे आहेत ते सगळे समोरचे स्केटिंग करायला लागले. हे सगळं स्केटिंगचं आहे. आता हे फ्रोझन झाल्यामुळे इथं स्केटिंग करायला छान आहे. आणि इथं भरपूर सगळे टुरिस्ट आणि जे हौशी आहेत ते सगळे इथं स्केटिंग करायला येतात. आपल्याकडे ते हे बघा, हे स्केटिंग करतात. मलाही दिसत आहेत समोर. हे बघा, ते अशा प्रकारे इथे स्केटिंग करतात. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे कशा स्केटिंग करतात. हे बघा, स्केटिंगचं तुम्हाला दिसू शकता समोर. हे पूर्ण मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळे समोरचं हे जगप्रसिद्ध फेरमोंट हॉटेल जे आहे ते समोरचं तुम्हाला हे दिसतंय. केवढं मोठं आहे हे बघा, हे बघू शकता समोरच्या. आणि सगळी समोरची हिरवी झाडं पण बघा तुम्ही. आणि हे सगळे स्की करणारे तिकडे लांब आपण थोडंसं पुढे बघितलं तर हे बघा, स्नोमध्ये हे बघा, हे कुत्र्यांना इथं फिरवायला आणले. त्यांना थंडी लागते की नाही मला माहित नाही, आम्हाला तर असते. आणि इकडं आता वरती बघा, आता आम्ही निघतोय. आता लेक लुईस मधून आता या एरियामधून आता आपण बाहेर निघतोय. समोर बघताय तुम्ही सूर्य खाली खाली चाललेला आहे, आता मावळत आहे हळूहळू. आणि वरती बघताय तुम्ही इथं स्नो बारीक सुरू झालेला आहे हळूहळू. इकडे पण परत थोड्या वेळाने अर्धा तासाने वगैरे इथं स्नो यायची शक्यता आहे. हे बघा, बघताय तुम्ही काय मस्त आहे. पण हे खरंच लेक लुईस खूप म्हणजे खूप सुंदर आहे. इकडून आपल्याला स्पष्टपणे पाणी दिसते. हे बघा, पाण्याचा आवाज आहे का.